पांडुरंग पांडुरंग, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी. गाईन अहनिशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे. बीज कल्पांतीसे तुका म्हणे. रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आजचा हा व्हिडिओ वारीतील त्या वारकऱ्यांसाठी. वारी किती सुंदर शब्द आहे. वा म्हणजे वारकरी, री म्हणजे पंढरी. वारकऱ्यांनी पंढरपूरपर्यंत पायी चालत शुद्ध अंतकरणाने केलेले विठुरायाचे नामस्मरण म्हणजेच वारी. ही एक वारकरी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे. यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विठ्ठल नामाचा गजर करत चालतात. यामध्ये लहान मोठे, गरीब श्रीमंत असा भेद नसतो, कारण तो फक्त विठुरायाचा वारकरी असतो. या वारीच्या परंपरेचे मुख्य 4 प्रकार. पहिला आहे आषाढी वारी. ही आषाढी वारी शुद्ध एकादशीच्या म्हणजेच देवशयनी एकादशी याच्या मुहूर्तावर सुरू होते. ही वर्षातील सर्वात मोठी वारी आणि प्रमुख वारी आहे. या काळात संतांच्या पालख्या आपापल्या गावाकडून पायी पंढरपूरकडे चालत निघतात. दुसरी कार्तिकी वारी. कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशी ही वारी होते. या निमित्ताने पंढरपुरातून संतांच्या पालख्या आपापल्या गावी परततात. तिसरी माघी वारी. माघ शुद्ध एकादशीला वारकरी पंढरपुरात एकत्र येतात आणि विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतात. चौथी म्हणजे चैत्रवारी. ही चैत्र शुद्ध एकादशीला होते. याला वर्षातील पहिली वारी असे मानले जाते. वारीमध्ये अनेक संतांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून येतात. जसं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी येथून प्रस्थान, संत तुकाराम महाराज पालखी देहू येथून प्रस्थान, एकनाथ महाराज पालखी पैठण येथून प्रस्थान, संत मुक्ताबाई पालखी मुक्ताईनगरवरून प्रस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वरवरून प्रस्थान, संत सोपानदेव महाराज पालखी सासवडवरून प्रस्थान, संत सावतामाळे पालखी आरणगाव मढा येथून प्रस्थान, संत गोरा कुंभार यांची पालखी तेहरा उस्मानाबाद येथून प्रस्थान, संत गजानन महाराज पालखी शेगाव येथून प्रस्थान, संत नामदेव महाराज पालखी पंजाबमधून प्रस्थान, अशा इतरही अनेक पालख्यांसोबत ही वारी पंढरपूरला पोहोचते. हजारो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरते. ते कसे पाहायचे तुम्हाला? चला तर पाहूया. मानसिक आरोग्य म्हणजेच मेंटल हेल्थ. चालताना होणारे सततचे नामस्मरण म्हणजेच विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ मृदुंगाचा लयबद्ध नाद, मेंदूला ध्यान म्हणजेच मेडिटेशन आणि नाद लहरी साऊंड थेरपी यामुळे ताणतणाव, स्ट्रेस आणि नैराश्य दूर होऊन सकारात्मकता वाढीस लागते. आपल्या आजूबाजूला फक्त पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स म्हणजेच लहरी असतात. त्याने डोपामाइन हार्मोन सक्रिय होते. मग काय, फक्त आनंदाने मन नाचू लागते. कोणी पताका घेऊन नाचतात, कोणी फुगड्या खेळतात, कोणी टाळ घेऊन भजन करत चालतात, कोणी मृदंग वाजवतात. प्रत्येकाचा आपापला आनंद वेगळा असतो. तसेच कार्डिओ आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच निर्विषिकारी. रोज अनेक किलोमीटर पायी चालण्यामुळे उत्कृष्ट ॲरोबिक व्यायाम होतो. चालताना येणाऱ्या घामामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर पडून जातात. रक्तभिसरण सुधारते. हृदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. तसेच वारीला समोपचार आणि समता म्हणजेच जातपात, धर्म किंवा आर्थिक भेद विसरून सर्वजण एकमेकांना माऊली म्हणतात. हा ग्रुप थेरपीचा प्रकार आहे, जो माणसाला सामाजिक एकाकीपणातून बाहेर काढून मानसिक आनंद देतो. तसेच आहार आणि निसर्ग म्हणजेच नेचर क्युअर. वारीत चालताना शुद्ध प्राणवायू आणि सूर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. तसेच सात्विक आणि हलका आहार पचन संस्थेला विश्रांती देते आणि चयापचयक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते. आता व्हायब्रेशन एनर्जी यांनी काय होते? लाखो लोक एकाच वेळी एकाच ध्यानाने आणि सकारात्मक विचाराने एकत्र येतात. विज्ञानानुसार जेव्हा मोठ्या जनसमुदायाची स्पंदने एकाच दिशेने कार्य करतात, तेव्हा वातावरणात एक उच्च ऊर्जा एनर्जी निर्माण होते, जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. योगशास्त्रानुसार वारी म्हणजे नाकापासून फुफ्फुसापर्यंत चालणारा श्वासोश्वास. या श्वासावर लक्ष केंद्रित करणे हीच खरी आंतरिक वारी आहे. पंढरपूरच्या वारीत चालताना शिस्त, समता, भक्ती या त्रिसूत्रीवर भर दिला जातो. वारीतल्या प्रत्येक वारकऱ्याने काही प्रमुख नियम व आचार धर्म पाळणे बंधनकारक आहे. ते म्हणजे थोडक्यात समजून घेऊया. आचार व वेशभूषा: पूर्ण पांढरे पोशाख, डोक्यावर पांढरी टोपी, महिलांना पदर किंवा स्कार्फ, तुळशीची माळ. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे आवश्यक आहे. चालण्याचे व दिंडीचे नियम: चालताना अभंग व नामस्मरण त्या तालावरच पावले टाकावीत. शिस्त, समभाव: सर्व धर्माचे जातपात, श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव नसतो.
तिसरं, दैनंदिन पथ्य, शाकाहार व साधेपणा, सात्विक व शाकाहारी अन्न ग्रहण करणे. नशाबंदी, मद्यपान, तंबाखू किंवा कोणतेही अंमली पदार्थ सेवन करणे बंधनकारक आहे, वर्ज्य आहे. उपवास, प्रत्येक एकादशीला दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला उपवास सोडण्याची परंपरा आहे. तसेच प्रशासकीय नियम, स्वच्छता व पर्यावरण म्हणजेच हरितवार, ती म्हणजे प्लास्टिक पिशव्या किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा न पसरवता परिसर स्वच्छ ठेवणे. अरे बापरे! एवढे सगळे नियम! मग ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळच नाही, मांसाहार जे करतात, त्यांनी वारी करायचीच नाही की काय? अरे, अरे! असे नाही. गळ्यात तुळशीची माळ नसली तरीही तुम्ही पंढरीची वारी करू शकता. वारी किंवा विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी केवळ अंतःकरणातील शुद्ध भाव महत्त्वाचा आहे. माळ नसली तरी तुम्ही वारीत सहभागी होऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊच शकता. तुळशीची माळ ही वारकरी संप्रदायातील दीक्षा आहे किंवा नियमबद्धतेचे प्रतीक मानले जाते. माळ नसली तरी काही नियम पाळून तुम्ही वारी नक्कीच करू शकता. जसे सात्विक आचरण, नामस्मरण, एकादशीचे व्रत. चला तर मग विचार कसला करताय? चला वारीमध्ये सहभाग घेऊया, आनंद लुटूया आणि सर्वात महत्त्वाचे त्या विठुरायाचे नामस्मरण करूया आणि चरणकमल पाहूया. आपला देह विठुमय करूया. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हो हो, तो हा माधव बरवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.